आपण काल उपशम प्रकरणातला सर्ग 92 आपला काल संपलेला आहे. आणि आता आपण आज उपशम प्रकरणातला सर्ग 93 सुरू करतोय. आता या सर्गाला समदर्शन सर्ग असं सुद्धा म्हटलेलं आहे. काही वेळा परीक्षेत प्रश्न येतो, समदर्शन सर्गाचा सारांश लिहा. तर समदर्शन सर्गाचा सारांश लिहा म्हणजे काय? तर सर्ग 93 चा सारांश तिथे आपल्याला लिहायचा आहे. म्हणून सर्ग 93 जो आहे त्यालाच समदर्शन सर्ग असं सुद्धा म्हटलं जातं. तर यामध्ये अं श्रीराम विचारतात वसिष्ठांना की ज्ञानी पुरुष कोणाला म्हणायचं? ज्ञानी पुरुषाची लक्षणं काय आहेत? कुणाला म्हणायचं ज्ञानी? आपण ज्ञानी आहोत का? आपण एवढा अभ्यास केला, एवढ्या डिग्र्या मिळवल्या, पण आपण ज्ञानी आहोत का? तर नाही, आपल्याला फक्त माहिती मिळालेली आहे. आपण आपण शिकतो म्हणजे काय करतो? फक्त माहिती गोळा करतो, माहिती करून घेतो फक्त. ज्ञान होतं का? नाही होत. तर ज्ञान कशाला म्हणायचं? उदाहरणार्थ समजा की मी तुम्हाला सांगितलं किंवा तुम्ही पुस्तकात वाचलं, साखर गोड असते. साखर गोड असते हे ज्ञान आहे का? नाही. साखर गोड असते किंवा मीठ खारट असतं ही झाली माहिती. ही तुम्हाला झालेली माहिती आहे. तुम्ही पुस्तकात वाचून ती माहिती घेतली किंवा मी तुम्हाला सांगितलं त्यामुळे तुम्हाला ते माहिती झालं. पण तुम्हाला प्रत्यक्ष ज्ञान झालंय का त्याचं? साखर गोड असते किंवा मीठ खारट असते, याचं प्रत्यक्ष ज्ञान झालंय का? नाही, ही फक्त माहिती आहे. ज्ञान कधी होणार आहे? जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष साखर तुमच्या जिभेवर ठेवाल आणि जिभेद्वारे जेव्हा तुम्हाला त्या चवीचं, गोड चवीचं ज्ञान होईल, तेव्हा तुम्हाला ज्ञान झालं असं म्हणायचं. की साखर गोड आहे याचं ज्ञान तेव्हाच होतं ज्यावेळी रसनेंद्रियाद्वारे तुम्ही त्याचा अनुभव घेता, त्या चवीचा अनुभव घेता, त्यावेळी तुम्हाला ते ज्ञान झालं असं म्हणायचं. किंवा मीठ ज्यावेळी तुम्ही खाता आणि तुम्हाला ते त्या चवीचं जेव्हा जिभेद्वारे ज्ञान होतं आणि ते खारट आहे असं तुम्हाला जेव्हा कळतं, त्यावेळी तुम्हाला खरं ज्ञान झालं. मीठ खारट आहे किंवा साखर गोड आहे हे ह्याचं प्रत्यक्ष खरं ज्ञान झालं. पण जेव्हा फक्त तुम्ही पुस्तकात वाचता किंवा कोणीतरी सांगितलेलं ऐकता, त्यावेळी ती फक्त माहिती असते, ज्ञान नसतं. आता आपण योगामध्ये वाचतोय किंवा शिकतोय की आत्मा आणि शरीर हे दोन्ही वेगळे वेगळे आहेत. माहिती आहे ना आपल्याला? इतक्या वेळा आपण वाचलं की मी म्हणजे माझा आत्मा, मी म्हणजे हे शरीर नव्हे, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, हे शरीर मिथ्या आहे, असत आहे. आणि त्याच्या आतला जो आत्मा आहे किंवा जो ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, तर हे जे ब्रह्म आहे ते नित्य आहे, ते खरं आहे. आणि शरीर हे मिथ्या आहे, ते क्षणभंगूर आहे. हे सगळं आपण प्रत्येक वेळी वाचतोय. पण म्हणजे आपल्याला ज्ञान झालंय का त्याचं? याचा अर्थ आपल्याला ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान झालं असं म्हणायचं का? तर नाही, ही आपण फक्त माहिती घेतली, ग्रंथांमध्ये मधून माहिती घेतली किंवा जे ऋषीमुनींनी सांगून ठेवलंय ते आपण ऐकलं, वाचलं, पण प्रत्यक्ष आपल्याला ज्ञान झालंय का आत्म्याचं? तर नाही झालेलं. ज्यावेळी आपण खूप वर्षानुवर्षे दीर्घकाळ जेव्हा योग साधना करू, ज्यावेळी चित्तवृत्तींचा निरोध होईल, चित्त एकाग्र होईल, आत्म्याच्या ठिकाणी लीन होईल, त्यावेळेस आपल्याला त्या आत्म्याचं ज्ञान होईल. आणि मग आपल्याला कळेल की आत्मा वेगळा आहे, शरीर वेगळा आहे. शरीर हे आज ना उद्या नाश पावणार आहे, पण आत्मा हा नित्य आहे. मग तो आत्मा अजून साधना केल्यानंतर ज्यावेळी निर्बीज समाधी, निर्विकल्प निर्बीज समाधीपर्यंत ज्यावेळी साधक जातो, त्यावेळी तो आत्मा परमात्म्यामध्ये विलीन होतो. त्यावेळी त्याला परमात्म्याचं पण ज्ञान होतं. आधी आत्म्याचं ज्ञान होतं, त्यानंतर अजून प्रगत अवस्था ज्यावेळी प्राप्त होते योगाची, त्यावेळेला मग त्याला निर्विकल्प निर्बीज समाधीद्वारे परमात्म्याचं सुद्धा ज्ञान होतं. आणि मग साधकाचा आत्मा आणि परमात्मा यांचा संयोग होतो आणि तो परमपदाला पोचतो. म्हणजे ज्यावेळी प्रत्यक्ष अनुभव येतो तेव्हाच त्याला आपण ज्ञान झालं असं म्हणतो. आणि आपण जे फक्त पुस्तकात वाचतो, परीक्षेत लिहितो, हे फक्त माहिती आहे, ते खरं ज्ञान नाही. तर असं असल्यानंतर मग ज्ञानी कोण आहे हे कसं ओळखायचं? ज्ञानी पुरुषाची काय लक्षणं आहेत असं ज्यावेळी श्रीराम वसिष्ठांना विचारतात, त्यावेळी मग वसिष्ठ ज्ञानी पुरुषाची लक्षणं सांगतात.
ते काय म्हणतायत की ज्या साधकानं ज्ञानानं आणि विचारानं स्वतःच्या चित्तावर विजय मिळवलेला आहे, ज्या मनुष्यानं स्वतःच्या ज्ञानानं आणि विचारानं स्वतःच्या चित्तावर विजय मिळवलेला आहे, त्याला आपल्याच जन्माचं फळ मिळालेलं आहे. आता असा ज्ञानी पुरुष विश्वातला कौस्तुभमणी आहे असं म्हणतात. असा जो ज्ञानी पुरुष आहे की ज्यानं खूप ज्ञान मिळवलंय, खूप त्याच्यावर विचार मंथन केलंय आणि त्याद्वारे स्वतःच्या चित्तावर विजय मिळवलेला आहे, आणि त्यामुळं त्याला त्याच्या जन्माचं फळ हे मिळालेलं आहे. आणि असा जो ज्ञानी पुरुष आहे त्याला ते कौस्तुभ मण्याची उपमा देतात. तो कौस्तुभ मणी आहे असं ते म्हणतात. आता त्याची लक्षणं काय आहेत? तर ज्ञानी पुरुषाची लक्षणं वसिष्ठांनी सांगितली आहेत. ठीक आहे, तर अशी ज्ञानी पुरुषाची लक्षणं वसिष्ठांनी सांगितलेली आहेत. ते काय म्हणतायत की ज्ञानी पुरुष कसा असतो, तर तो आत्मतत्वाला जाणणारा असतो. आत्मतत्व म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे चैतन्य शक्ती आहे, जो आत्मा आहे, तर त्या तत्वाला तो जाणणारा असतो. म्हणजेच तो ज्ञानी पुरुष जो आहे त्याला प्रत्यक्ष स्वतःच्या आत्म्याचा अनुभव आलेला असतो. तो दीर्घकाळ योग साधना करतो, त्यामुळं त्याचे चित्त एकाग्र होतं, आत्म्याच्या ठिकाणी लीन होतं, त्यानं स्वतःच्या चित्तावर विजय मिळवलेला असतो. त्यामुळे त्याच्या सर्व चित्तवृत्तींचा निरोध झालेला असतो. त्याची सगळी इंद्रिय बाहेरच्या विषयांपासून दूर जाऊन ती अंतर्मुख झालेली असतात, आणि त्यामुळं त्याला स्वतःच्या आत्म्याचं किंवा आत्मतत्वाचं ज्ञान झालेलं असतं. आणि त्याला माहित असतं की मी स्वतः आत्मस्वरूप आहे, मी म्हणजे माझा आत्मा आहे, अहम ब्रह्मास्मी, आणि परब्रह्माचा अंश आहे. मी म्हणजे आत्मा आहे, आणि हा आत्मा किंवा हे जे ब्रह्म आहे ते काय आहे, तर जे परब्रह्म आहे म्हणजे या पूर्ण विश्वामधलं जे परब्रह्म आहे, तर त्या परब्रह्माचाच एक अंश आहे. माझ्या आतलं ब्रह्म किंवा माझ्या आतला जो आत्मा आहे तो परब्रह्माचा किंवा परमात्म्याचाच एक अंश आहे. आणि या सृष्टीमध्ये जे काही सजीव पदार्थ, निर्जीव पदार्थ आहेत, ते सगळे पदार्थ सुद्धा आत्मस्वरूप आहेत. हे त्याला ज्ञान प्रत्यक्ष झालेलं असतं. त्यामुळं काय करतो तो, त्यामुळे तो सगळ्यांकडे समत्व दृष्टीनं पाहतो, समत्वानं पाहतो. आणि समत्व हे ज्ञानी पुरुषाचं मुख्य लक्षण आहे. तो सगळ्यांकडे समत्व दृष्टीनं पाहतो, म्हणजेच तो समदर्शी असतो. आणि ज्ञानी पुरुषाचं हे सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे की तो सगळ्यांकडे समत्व दृष्टीने पाहतो, तो समदर्शी असतो. म्हणूनच या सर्गाला समदर्शन सर्ग असं नाव दिलेलं आहे, किंवा समदर्शन सर्ग असं म्हटलं जातं. आता तो सर्वांकडे समत्व दृष्टीनं पाहतो म्हणजे काय, की आपण काय करतो, झाडं, पशु पक्षी हेच फक्त जिवंत आहेत असं आपण म्हणतो, आणि त्यांची थोडी का होईना काळजी घेतो. पण जे निर्जीव पदार्थ आहेत त्यांची मात्र आपण कधीच काळजी घेत नाही, किंवा त्यांना मारलं झोडलं काही केलं तरी त्यांना काही होतंय ह्याचा आपण कधीच विचार करत नाही. किंवा निर्जीव पदार्थ हे याच्यामध्ये काही परब्रह्माचा किंवा आत्म्याचा अंश आहे असं आपण समजत नाही. त्यामुळं सजीव आणि निर्जीव यामध्ये आपण भेद करतो. किंवा माणूस आणि इतर पशु पक्षी यामध्ये सुद्धा आपण भेद करतो. किंवा आपला माणूस, दुसरा माणूस, आपल्याला आपला हितचिंतक, आपला शत्रू, असं आपण सदैव सगळ्यांमध्ये भेद करत असतो. परंतु जो आत्मतत्वाला जाणणारा जो ज्ञानी पुरुष आहे तो मात्र कुठलाच भेद करत नाही. तो या विश्वातल्या प्रत्येक सजीवाकडं, प्रत्येक निर्जीव पदार्थाकडं सुद्धा समत्व दृष्टीने पाहतो, एकाच दृष्टीने तो बघत असतो. त्याच्या दृष्टीनं सगळं काही सारखं आहे, आणि सगळ्याच पदार्थांमध्ये परब्रह्माचा अंश आहे असं तो समजत असतो. म्हणून तो काय म्हणतो की आत्मवत सर्व भूतेषु यः पश्यति स पश्यति. आत्मवत सर्व भूतेषु म्हणजे स्वतःकडं, स्वतःमध्ये जे ब्रह्म आहे किंवा आत्मा आहे तेच सर्व भूतेषु
म्हणजे सर्व भूत म्हणजे पशु पक्षी प्राणी सगळ्या सजीवांमध्ये तेच आत्मतत्व आहे. म्हणून तो सगळ्यांकडे समत्व दृष्टीने किंवा समतेनं बघत असतो, समान दृष्टीनं बघत असतो. म्हणून याला समदर्शन सर्ग म्हटलेला आहे. असा हा ज्ञानी पुरुष समदर्शी आणि आत्मतत्वाला जाणणारा असतो. त्यानंतर दुसरं लक्षण काय आहे ज्ञानी पुरुषाचं, ते म्हणजे शुद्ध गुणांचा आश्रयी. शुद्ध गुणांचा आश्रयी म्हणजे काय, तर ज्याप्रमाणे शुद्ध पाण्यानं भरलेल्या सरोवरामध्ये सगळे जलचर प्राणी जे आहेत, म्हणजे मासे आहेत, खेकडे आहेत, कासव आहेत किंवा अजूनही काही प्राणी आहेत किंवा काही शेवाळवर्गीय वनस्पती आहेत, प्रवाळासारख्या वनस्पती आहेत. तर ज्याप्रमाणे शुद्ध जलानं भरलेल्या सरोवरात जलचर प्राणी आणि मत्स्य आणि वनस्पती आश्रय करतात, त्याचप्रमाणे सम्यक ज्ञानानं भरलेल्या या ज्ञानी पुरुषाच्या चित्तामध्ये शम, दम, विवेक, वैराग्य इत्यादी शुद्ध गुण आश्रय करतात. कारण हा जो ज्ञानी पुरुष आहे त्याच्यातले रजतम गुण जे आहेत ते खूप कमी झालेले आहेत, नाममात्र झालेले असतात. आणि तो आत्मतत्वाला जाणणारा असल्यामुळं त्याचं चित्त हे सत्व गुणांनी प्रकाशित झालेलं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये 99% सत्व गुण असतो आणि 1% रजोतमो गुण असतात. आणि तो सत्वगुणांनी भरलेलं असतं त्याचं चित्त. त्याप्रमाणे सम्यक ज्ञानाने ते भरलेलं असल्यामुळं याच्या चित्तामध्ये शम, दम, विवेक, वैराग्य, ज्ञान हे सगळे शुद्ध गुण भरलेले असतात. म्हणजेच पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक भावना त्याच्या चित्तामध्ये असतात. आपले जे षड्रिपू आहेत म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे सगळे जे गुण आहेत ते काय असतात, ते अशुद्ध किंवा वाईट गुण आहेत. तर अशा कुठलाही वाईट गुण ज्ञानी पुरुषाच्या चित्तामध्ये नसतो किंवा त्याला कुठल्याही गोष्टीची आसक्ती नसते. त्याची ज्या वासना आहेत त्या दग्धबीज झालेल्या असतात. त्याला कुठल्याही गोष्टीबद्दल आसक्ती नसते. त्याची इंद्रिय ही बहिर्मुख होऊन विषयांच्या मागे धावत नाहीत किंवा त्याच्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाईट वासना नसतात. फक्त ब्रह्म वासना असते. म्हणजे आत्मतत्व जाणण्याची किंवा परमात्म तत्व जाणण्याची फक्त वासना त्याच्या चित्तामध्ये असते. बाकी इतर ज्या विश्वातल्या इतर ज्या भोग वस्तू ज्या आहेत तर त्यांच्याबद्दल त्याला आसक्ती असत नाही किंवा कोणत्याही प्रकारचे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर अशा प्रकारचे कुठलेही वाईट गुण त्याच्या चित्तामध्ये असत नाहीत. म्हणून त्या वसिष्ठ काय म्हणतात की ज्याप्रमाणे शुद्ध जलानं भरलेल्या सरोवरात जलचर प्राणी आणि मत्स्य आश्रय करतात, त्याचप्रमाणे सम्यक ज्ञानानं किंवा यथार्थ ज्ञानानं आणि सत्व गुणानं भरलेल्या या ज्ञानी पुरुषाच्या शुद्ध चित्तामध्ये शम, दम, विवेक, वैराग्य अशा शुद्ध गुणांचा आश्रय असतो. त्यानंतर तिसरं जे वसिष्ठांनी लक्षण सांगितलंय ज्ञानी पुरुषाचं, ते म्हणजे वैराग्याचा महामेरू. वैराग्याचा महामेरू. आता जर चित्तवृत्तींचा निरोध करायचा असेल तर त्यासाठी अभ्यास आणि वैराग्य, अभ्यास आणि वैराग्य या दोन गोष्टी प्राप्त करून घ्याव्या लागतात योग्याला. तेव्हाच चित्तवृत्तींचा निरोध होतो. म्हणून ज्ञानी पुरुषाच्या चित्तामध्ये पूर्ण वैराग्य हे अत्यंत परिपक्व अवस्थेमध्ये गेलेलं असतं. आता आपलं जे वैराग्य असतं ते अगदी क्षुल्लक असतं. म्हणजे आपण कुठे उपवास केला म्हणजे ते एकेंद्रिय वैराग्य ज्याला म्हणतो. उपवास करणं हे एकेंद्रिय वैराग्य आहे. तर हे अगदी म्हणजे जस्ट एक वैराग्याची एक झलक आहे नुसती. पण हे ज्ञानी पुरुषाच्या वैराग्य जे आहे ना, ते वैराग्य जे आहे ते अत्यंत परिपक्व अवस्थेला गेलेला असतं आणि त्याला ते पूर्णपणे तो विरक्त झालेला असतो. संसारापासून तो पूर्णपणे विरक्त झालेला असतो. संसारातल्या या मायाजालामध्ये तो अडकलेला नसतो. त्यातून तो मुक्त झालेला असतो. तो त्यातून बाहेर पडलेला असतो. आणि त्यामुळं त्याच्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारची आसक्ती असत नाही.
त्याला कुठल्याही प्रकारचं मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, हे माझं आहे, ते माझं आहे, अशी कुठलीही भावना त्याच्या चित्तामध्ये असत नाही. आणि त्याची जी इंद्रिय आहेत ती पूर्णपणे अंतर्मुख झालेली असतात. बाहेरच्या कुठल्याही विषयाचा भोग घेण्याची अजिबात इच्छा त्याच्या चित्तामध्ये उरलेली नसते. तो सगळ्या संसारापासून विरक्त झालेला असतो. त्यामुळं त्याच्या चित्तामध्ये पूर्ण वैराग्य हे अत्यंत परिपक्व अवस्थेमध्ये पोचलेलं असतं. आणि त्याच्यामुळं काय होतं की कोणतेही बाह्य विषय त्याच्या चित्ताला आकर्षित करू शकत नाही. वैराग्य पूर्ण असल्यामुळं बाहेर कितीही चांगले विषय त्याच्या समोर आणून ठेवा तुम्ही, पण तो त्या विषयांकडे कधीच आसक्त होत नाही किंवा त्याला त्याचं आकर्षण कधीही वाटत नाही. ज्याप्रमाणे समर्थ अशा हत्तीला एक दुबळा उंदीर मारू शकत नाही. आता इथं वसिष्ठांनी असा शब्द वापरलाय, ज्याप्रमाणे समर्थ अशा गजाला निर्बल मशक मारू शकत नाही. मशक म्हणजे काय? मशक म्हणजे उंदीर. तर गज म्हणजे हत्ती. म्हणजे एवढ्या मोठ्या बलाढ्य हत्तीला एक क्षुल्लक उंदीर मारू शकेल का? तर नाही, शक्यच नाहीये. किंवा समर्थ सिंहाला हरीण मारू शकेल का? नाही. किंवा अजगराला छोटा बेडूक गिळू शकेल का? तर नाही. या सगळ्या अशक्य गोष्टी आहेत. म्हणजे हत्तीला उंदरानं मारणं किंवा समर्थ सिंहाला हरणानं मारणं किंवा एखाद्या अजगराला छोटा बेडूक गिळू शकणं, ह्या सगळ्या अशक्य गोष्टीतल्या किंवा अशक्य अशा गोष्टी आहेत. किंवा प्रलय मेघ हे बालकाच्या मुष्टींनी धरले जातात का? प्रलय मेघ म्हणजे खूप पाऊस पडणार असला की त्याच्या आधी असे खूप काळे आणि मोठमोठे ढग आपल्याला आकाशात दिसतात. तर अशा मोठ्या मोठ्या ढगांना प्रलय मेघ असं म्हटलं जातं. तर हे प्रलय मेघ एखाद्या लहान मुलाच्या मुठीमध्ये धरले जातील का किंवा मावतील का? तर नाही. ज्याप्रमाणे हे गजाला निर्बल मशक मारू शकत नाही, समर्थ सिंहाला हरीण मारू शकत नाही, अजगराला छोटा बेडूक गिळू शकत नाही किंवा प्रलयमेघ हे बालकाच्या मुठींनी धरले जात नाहीत, त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुषाला ज्याच्या चित्तामध्ये पूर्ण वैराग्य आहे, जो वैराग्याचा महामेरू आहे, त्याला कोणताही विषय वश करू शकत नाही. कितीही त्याच्या आवडीच्या वस्तू त्याच्या समोर आणून ठेवल्या आणि अगदीच त्याचा भोग घेण्याचा आग्रह जरी केला लोकांनी त्याला, तरी सुद्धा त्याला त्याच्याबद्दल काहीही आसक्ती वाटत नाही किंवा त्याच्या चित्तामध्ये त्या वस्तूंचा उपभोग घेण्याची अजिबात इच्छा असत नाही. कारण का? तर ज्ञानी पुरुषाच्या चित्तामध्ये पूर्ण वैराग्य आहे, म्हणून त्याला वैराग्याचा महामेरू असं म्हटलेलं आहे. आपल्याला साधा एक दिवस उपवास करायचा म्हटलं तरी तो दिवस कधी संपेल आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हवं ते आपण कधी खाऊ शकतोय असं आपल्याला होतं. किंवा घरामध्ये आपले कितीही जरी कपडे असले तरी नवीन एखादं आवडलं की आपल्याला घ्यावं वाटतं, म्हणजे घेतोच आपण ते. तर इतकी आपल्यामध्ये आसक्ती असते. पण जो ज्ञानी पुरुष असतो त्यानं स्वतःच्या चित्तावर विजय मिळवलेला असतो आणि त्याच्या चित्तामध्ये वैराग्य जे आहे ते इतकं पूर्णत्वाला गेलेलं असतं किंवा इतकं ते परिपक्व झालेलं असतं की काहीही त्याला वस्तू दिली किंवा कुठल्याही प्रकारचे भोग जरी त्याच्या समोर ठेवले तरी त्याला त्याच्याबद्दल काडीचंही आकर्षण वाटत नाही. त्यामुळं कोणताही विषय त्याला वश करू शकत नाही. तो अत्यंत स्थिर असतो. नंतर चौथं जे लक्षण सांगितलंय ज्ञानी पुरुषाचं, ते म्हणजे स्थिरमती पुरुष. आता पुरुषाची जी मती आहे, मती म्हणजे काय? बुद्धी. ज्ञानी पुरुषाची जी मती किंवा बुद्धी जी आहे ती नेहमी स्थिर असते. ज्याप्रमाणे वाऱ्याचे महाझंझावात मेरू पर्वताला हलवू शकत नाहीत किंवा कल्पाच्या अंती होणारे मोठे क्षोभ हे उत्तुंग पर्वतालाही हलवू शकत नाही, त्याप्रमाणे विषयरूपी शत्रूंचा मोठा झंझावात किंवा चिंतेच्या वावटळी ज्ञानी पुरुषाच्या बुद्धीला हलवू शकत नाही. हे काही
उपमा किंवा उदाहरण वसिष्ठांनी दिलेली आहेत स्थिरमती म्हणजे काय हे सांगण्यासाठी. म्हणजे ज्याप्रमाणे कितीही वादळ सुटलं किंवा वाऱ्याचे कितीही महाझंझावात कितीही वेगाने वाहत असले तरी सुद्धा ते काही मेरू पर्वताला हलवू शकतात का? नाही हलवू शकत. इतका तो मेरू पर्वत जड आहे आणि तो स्थिर आहे. किंवा कल्पाच्या अंती होणारे मोठे क्षोभ. कल्प म्हणजे काय? आपला जो काळ आहे, युग म्हणजे दिवस, वर्ष, अनेक वर्षांचं एक युग, अनेक युगांचं एक कल्प, असं ते काळाचं मापन आहे कल्प म्हणजे. तर एक कल्प संपल्यानंतर दुसरं कल्प सुरू होण्यापूर्वी कल्पाच्या अंती निसर्गामध्ये मोठे मोठे क्षोभ होतात. म्हणजे भूकंप होतील, ज्वालामुखींचा उद्रेक होईल किंवा प्रचंड पाऊस पडून प्रलय होईल. तर असे जे काही कल्पाच्या अंती होणारे जे मोठे मोठे क्षोभ असतात ते किती जरी क्षोभ झाले तरी उत्तुंग पर्वताला ते हलवू शकत नाहीत. किती जरी क्षोभ झाले तरी हिमालयाला हलवू शकेल का कोणी? तर नाही. तर ज्याप्रमाणे कल्पाच्या अंती होणारे मोठे क्षोभ हे उत्तुंग पर्वतालाही हलवू शकत नाहीत, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाच्या बुद्धीला कोणीही धक्का लावू शकत नाही. तसंच विषयरूपी शत्रूंचा मोठा झंझावात. विषयरूपी शत्रू म्हणजे वेगवेगळे जे काही आपण भोग भोगत असतो. म्हणजे छान छान पदार्थ खाणं, चांगली चांगली वस्त्र परिधान करणं किंवा स्त्रीभोग किंवा इतरही इकडे तिकडे फिरणं किंवा आपल्याला जे हवं ते पाहणं, असे जे काही भोग आहेत तर ते भोग हे विषयरूपी भोग आहेत किंवा हे विषयरूपी, त्याच्या दृष्टीने हे विषयरूपी शत्रू आहेत. तर विषयरूपी शत्रूंचा मोठा झंझावात किंवा चिंतेच्या वावटळी. आपल्याला साध्या साध्या चिंता असतात की ज्याच्यामुळे आपल्याला लगेच टेन्शन येतं. अरे आज पाणी आलं नाही, लगेच टेन्शन. पाणी आलं नाही, आता काय करायचं? किंवा 4 वाजता लेक्चर आहे आणि झोपायचं तर आहे दुपारी, आता काय करायचं? झोप पण झाली पाहिजे आणि 4 वाजता लेक्चर पण अटेंड केलं पाहिजे, लगेच चिंता. किंवा काही थोडस जरी आपल्याला शारीरिक काही दुखणं आलं, ताप आला किंवा कुठे काही डोकं दुखायला लागलं की लगेच आपल्याला चिंता सतावायला लागतात. अरे डोकं दुखतंय काय, मला ब्रेन ट्युमर तर नाही ना? किंवा काही इतर कुठे कुठेतरी शरीरावर गाठ आली आहे मोठी, गाठ लागली की बापरे आता हे बहुतेक कॅन्सर आहे निघतो की काय. तर अशा चिंता, वेगवेगळ्या चिंता सतत आपल्याला सतावत असतात. तर अशा मोठ्या मोठ्या चिंतेच्या किती जरी वावटळी त्या ज्ञानीपुरुषासमोर आल्या किंवा विषयरूपी शत्रूंचे मोठे झंझावात आले तरी सुद्धा ते ज्ञानी पुरुषाच्या बुद्धीला हलवू शकत नाही. ते त्याच्या बुद्धीमध्ये जरा सुद्धा चलबिचल होत नाही. कारण का? तर तो स्थिरमती असतो, त्याची बुद्धी ही स्थिर असते. जीवनातली जी काही द्वंद्व आहेत, द्वंद्व म्हणजे काय? तर नुकसान आणि फायदा, सत्य आणि असत्य, फायदा आणि तोटा किंवा अंधार आणि प्रकाश, असे जे काही द्वंद्व आहेत, सुख आणि दुःख, ही जी काही जीवनातील द्वंद्व आहेत या सर्व द्वंद्वांना तो पुरुष समर्थपणे तोंड देऊ शकतो. पण त्याची बुद्धी मात्र कधीच कंपित होत नाही. कारण का? तर तो स्थिरमती असतो, त्याची मती ही स्थिर असते. त्यामुळं काय होतं, कुठलीही चिंता त्याच्या बुद्धीला हलवू शकत नाही, कुठलेही विषय भोग त्याला आकर्षित करू शकत नाही किंवा जीवनातल्या कुठल्याही द्वंद्वांनी तो घाबरून जात नाही किंवा त्या द्वंद्वांनी त्याच्या मनामध्ये चिंता निर्माण होत नाही. तर जीवनातल्या सर्व द्वंद्वांना सुद्धा तो समर्थपणे तोंड देतो आणि त्याची बुद्धी ही कधीच कंपित होत नाही. आता हेच श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तर स्थिरमती पुरुषाला काय म्हटलेलं आहे भगवद्गीतेत श्रीकृष्णाने? माहितीये कोणाला? स्थिरमती पुरुष. स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञ. हा, स्थितप्रज्ञ. स्थिरमती म्हणजे स्थितप्रज्ञ. काहीही होऊ दे, काही त्याला काही फरक पडत नाही. त्याची
बुद्धी ही अतिशय स्थिर असते. म्हणून स्थिरमती पुरुषालाच भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने स्थितप्रज्ञ असं म्हटलेलं आहे. यानंतर ज्ञानी पुरुषाचं अजून एक लक्षण सांगितलंय, ते म्हणजे ज्ञेय ब्रह्मानंद प्रचूर. ज्ञेय ब्रह्मानंद प्रचूर म्हणजे ब्रह्मानंद म्हणजे त्यानं ब्रह्माला जाणलेलं असतं आणि त्याचा तो आनंद घेत असतो. प्रचूर म्हणजे काय? प्रचूर म्हणजे खूप, पुष्कळ, मोठ्या प्रमाणावर. आणि ब्रह्मानंद प्रचूर म्हणजे ब्रह्म त्यानं जाणलेलं असल्यामुळं, ब्रह्माचं ज्ञान घेतल्यावर त्याला जो काही आनंद झालेला असतो, तो खूप मोठा आनंद तो उपभोगत असतो. म्हणून त्याला ब्रह्मानंद प्रचूर, ज्ञेय ब्रह्मानंद प्रचूर असं म्हटलेलं आहे. ज्ञानी पुरुष काय करतो, तर तो सखोल शास्त्र विचारांचं गहन अध्ययन केलेलं असतं. म्हणजे सगळे जे योग ग्रंथ आहेत किंवा आध्यात्मिक ग्रंथ आहेत, तर त्या सगळ्या आध्यात्मिक ग्रंथांचा त्यानं अतिशय सखोलपणे अभ्यास केलेला असतो. आणि त्यामुळं, आणि शिवाय त्याची स्वतःची पण योग साधना असते. तो स्थिरमती असतो, तो आत्मतत्वाला जाणणारा असतो, वैराग्याचा महामेरू असतो, शुद्ध गुणांचा आश्रयी असतो. त्यामुळं काय आहे, त्यानं ब्रह्मतत्वाला जाणलेलं असतं. आणि त्यालाच भान ज्ञान असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्ञानी पुरुषानं सखोल शास्त्र विचारांचं गहन अध्ययन केलेलं असल्यामुळं त्यानं ब्रह्मतत्वाला जाणलेलं असतं. आणि हे जे त्याचं जाणणं आहे ब्रह्मतत्वाला, त्यालाच भान ज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि ज्ञेय हे ब्रह्मरूप आहे. ज्ञेय म्हणजे काय? ज्याचं ज्ञान आपल्याला करून घ्यायचंय ते म्हणजे ज्ञेय. आणि ज्याला करून घ्यायचे तो म्हणजे ज्ञाता. ज्ञेय म्हणजे ज्याचं ज्ञान आपल्याला करून घ्यायचंय ती गोष्ट म्हणजे ज्ञेय. आणि ज्ञेय काय आहे? आपल्याला कशाचं ज्ञान करून घ्यायचंय? तर ब्रह्माचं. म्हणून ज्ञेय हे ब्रह्मरूप आहे आणि अभिन्न रूपाने प्रतिष्ठित आहे. म्हणजे आत्मा आणि शरीर जरी वेगळे वेगळे असले तरी आत्मा हा शरीराच्या आश्रयानच राहतोय. म्हणून ज्ञेय हे ब्रह्मरूप आहे आणि अभिन्न रूपानं ते प्रतिष्ठित आहे असं म्हटलेलं आहे. आणि तेच या जगतरूपी भिन्न भिन्न आकारात व्यक्त झालेलं आहे. आणि हे ज्ञानी पुरुष जाणतो. आणि हे ज्ञानच आत्मज्ञान सुद्धा आहे. म्हणजे जे काही ब्रह्म आहे, आता आपण बघितलं की सगळ्या जगताची निर्मिती ही निर्गुण, निराकार, निर्विशेष अशा ब्रह्मातून झालेली आहे. आणि सगळ्या ज्या काही वस्तू आहेत किंवा सगळे जे काही पदार्थ आहेत या विश्वातले, ते सगळे परब्रह्माचेच किंवा या निर्विशेष ब्रह्माचेच अंश आहेत. आणि हे जगत हे जे ब्रह्म आहे तेच या जगत रूपी भिन्न भिन्न आकारामध्ये व्यक्त झालेलं आहे. आणि हेच ज्ञान या ज्ञानी पुरुषाला झालेलं असतं. हेच तो ज्ञानी पुरुष जाणतो. आणि हेच आत्मज्ञान सुद्धा आहे. म्हणून वसिष्ठ म्हणतात की हे रामा, जसा मधुरपणा दुधातच असतो त्याप्रमाणे ज्ञेय ब्रह्म या ज्ञानातच आहे. कोणत्या ज्ञानात आहे? तर आत्मज्ञानातच आहे. योगी साधक जेव्हा स्वतःच्या आत्म्याला जाणतो किंवा स्वतःच्या आत्म्याचं जेव्हा त्याला ज्ञान होतं, त्यावेळी ते जे ब्रह्म आहे, ते ज्ञेय ब्रह्म जे आहे ते या ज्ञानातच आहे. जसं मधुरपणा हा दुधातच असतो. स्वतःच सम आणि निर्मळ रूप हेच ज्ञेय ब्रह्म आहे. स्वतःच सम आणि निर्मळ रूप. स्वतःच सम आणि निर्मळ रूप. सम आणि निर्मळ रूप कशात आहे? कशाचं आहे सम आणि निर्मळ रूप? तर आत्म्याचं. आपल्या शरीरामध्ये निर्मळ रूप आहे का? शरीर हे निर्मळ किंवा सम आहे का? तर नाहीये. तर आत्मा जो आहे तो सम आहे आणि निर्मळ आहे, निर्गुण निराकार आहे तो. म्हणून स्वतःच सम आणि निर्मळ रूप हेच ज्ञेय ब्रह्म आहे. आणि सर्वत्र ब्रह्मच आहे. सगळ्या ज्या काही वस्तू आहेत त्या परब्रह्माच्याच अंश आहेत. आणि आपल्यामध्ये सुद्धा त्या परब्रह्माचाच एक अंश आहे. हे तो पुरुष जाणतो. म्हणून
ज्ञानी पुरुष हा ब्रह्मानंद प्रचूर असतो असं म्हटलं आहे, किंवा ज्ञेय ब्रह्मानंद प्रचूर. ज्ञेय काय आहे तर ब्रह्म आहे, आणि ह्या ब्रह्माचं ज्ञान त्याला झालेलं आहे. म्हणजे सगळं जगत हे परब्रह्मापासून निर्माण झालेलं आहे, किंवा निर्विशेष ब्रह्मापासून निर्माण झालेलं आहे. आणि हे जे परब्रह्म आहे तेच या जगतरूपी भिन्न भिन्न आकारामध्ये व्यक्त झालेले आहे. आणि हे ज्ञानच आत्मज्ञान सुद्धा आहे, हे ज्ञानी पुरुष जाणतो. आणि ज्ञेय ब्रह्म म्हणजे काय तर स्वतःचे सम आणि निर्मळ रूप, म्हणजे स्वतःचा आत्मा, हेच ज्ञेय ब्रह्म आहे. आणि सर्वत्र ब्रह्मच आहे, सगळ्या वस्तूंमध्ये ब्रह्मच आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. तर सर्वत्र ब्रह्मच आहे, हे तो ज्ञानी पुरुष जाणतो. आणि म्हणूनच त्याला ज्ञेय ब्रह्मानंद प्रचूर असतो. ज्ञानी पुरुष हा ज्ञेय ब्रह्मानंद प्रचूर असतो असं आपण म्हटलेलं आहे इथं. मॅडम, त्यानंतर हा विषय जरा परत समजावता का? ज्ञेय ब्रह्म वगैरे वगैरे जो आहे ना. हा, बर बर बर. ज्ञेय ब्रह्मानंद प्रचूर. आता ज्ञेय म्हणजे काय? ज्याचं ज्ञान करून घ्यायचं त्याला ज्ञेय म्हणलेलं आहे. मग कशाचं ज्ञान करून घ्यायचंय योगी पुरुषाला? ब्रह्माचं. त्याला ब्रह्मज्ञान मिळवायचंय ना. ब्रह्म म्हणजे काय आहे? आपल्या शरीरामध्ये जे आहे ते ब्रह्म आहे, म्हणजेच आत्मा आहे. आणि तो कशाचा अंश आहे? परब्रह्माचा अंश आहे. परब्रह्म म्हणजे या सृष्टीमध्ये जे काही ब्रह्म भरून राहिलेलं आहे ते परब्रह्म आहे. आणि या सृष्टीतल्या प्रत्येक पदार्थामध्ये त्या ब्रह्माचा अंश आहे. प्रत्येक पदार्थ हा परब्रह्माचा एक अंश आहे. आणि आपल्या शरीरातला जीवात्मा किंवा ब्रह्म जे आहे ते सुद्धा त्या परब्रह्माचाच अंश आहे. आणि हे ज्ञान ज्ञानी पुरुषाला झालेलं असतं. आणि ते त्यामुळं तो समत्वानं पाहतो ना प्रत्येक गोष्टीकडे. आणि म्हणून त्याला ब्रह्मानंद झालेला आहे. ब्रह्मानंद का झालेला आहे तर तो सगळं जाणतोय. स्वतःच्या आतल्या ब्रह्माला पण जाणतोय, परब्रह्माला पण जाणतोय. सृष्टीतल्या प्रत्येक सजीव निर्जीव पदार्थामध्ये सुद्धा ब्रह्म आहे, हे सुद्धा तो जाणतोय. त्यामुळं त्याला जो काही ब्रह्मानंद, म्हणून त्याला ब्रह्मानंद प्रचूर असं म्हटलेलं. प्रचूर म्हणजे काय? प्रचूर म्हणजे पुष्कळ, खूप मोठ्या प्रमाणावर. त्याला खूप मोठ्या प्रमाणावर किंवा खूप पुष्कळ असा ब्रह्मानंद का झालेला आहे तर तो स्वतःच्या आतलं पण ब्रह्म जाणतोय, आणि बाहेरच्या सृष्टीतल्या प्रत्येक पदार्थात ब्रह्म आहे हे सुद्धा तो जाणतोय. म्हणून त्याला ज्ञेय ब्रह्मानंद प्रचूर असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याला जगतरूपी भिन्न भिन्न आकारात व्यक्त झालेलं ब्रह्म सुद्धा दिसतंय किंवा तो जाणतोय. आणि स्वतःच्या शरीरातलं ब्रह्म किंवा त्याला आत्मज्ञान सुद्धा झालेलं असतं. लक्षात आलं का? हो हो, आलं आलं. ठीक आहे. इथं वसिष्ठांनी एक उपमा दिली आहे. ते काय म्हणतात की जसं मधुरपणा दुधातच असतो त्याप्रमाणे ज्ञेय ब्रह्म हे या ज्ञानातच आहे. ज्ञानातच आहे. कुठल्या ज्ञानात? ब्रह्मज्ञानात. आता पुढचं जे लक्षण सांगितलंय ज्ञानी पुरुषाचं ते आहे विषयासक्ती रहित. विषयासक्ती रहित ज्ञानी पुरुष कसा आहे? विषयासक्ती रहित आहे. म्हणजे ज्ञानी पुरुषाला कोणत्याही बाह्य विषयांची आसक्ती असत नाही. ना त्याला त्याच्या कुठल्या आवडीनिवडी आहेत, ना त्याच्या कुठल्या कपड्यांच्या आवडीनिवडी आहेत, ना त्याला काही खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी आहेत. तो फक्त जगण्यापुरतं खात असतो. मिताहार घेत असतो. तो मिताहाराला योगामध्ये खूप महत्व आहे. त्यामुळे तो जगण्यासाठी जेवढं आणि जे आवश्यक आहे तेवढंच तो खात असतो. त्याला वेगवेगळ्या पदार्थांचं आकर्षण किंवा आसक्ती नाहीये. किंवा जे काही घालत तो एक एक काय कफनी घालत असेल किंवा काहीतरी एक वस्त्र अंगावर घेत असेल, ते फक्त काय आहे तर लज्जा रक्षणापुरतं तो वस्त्र परिधान करतो. त्याला वेगवेगळ्या वस्त्रांची अजिबात आसक्ती नाही. आपल्याला कितीही कपडे असले तरी आपल्याला ते कमीच वाटतात. आपण दर महिन्याला काही ना काहीतरी कपडे खरेदी करतच असतो. पण तसं त्याचं नाहीये. त्याला कुठल्याही प्रकारच्या वस्त्रामध्ये आसक्ती नाही, कुठल्याही प्रकारच्या खाण्याच्या पदार्थामध्ये आसक्ती नाहीये. तो सदैव ध्यानमग्न असतो. आपण असतो का? आपलं ध्यान कधी लागतच नाही.
कितीही धारणा केली तरी परत परत चित्त बाहेरच विचार करत राहतं, दुसरेच विचार करत राहतं. आपल्याला सारखा समोर मोबाईल पाहिजे, अधूनमधून आपल्याला सिनेमे बघायला पाहिजे, परत निसर्गरम्य वातावरणामध्ये निसर्ग पाहायला पाहिजे. तर असं सतत आपल्याला रूप कुठल्या सगळ्या रूपाची आसक्ती असते, तसं त्याला नाहीये. तो डोळे बंद करून आपल्या आतमध्ये बघत असतो, बाहेर बघत नाही. किंवा त्याला कुठल्याही प्रकारच्या भोगाची सुद्धा वासना असत नाही. त्यामुळं तो बाह्य आकर्षणांना कधीही बळी पडत नाही. बाह्य विषयांची त्याला आसक्ती किंवा बाह्य विषयांबद्दल आकर्षण, प्रेम अजिबात असत नाही. ज्ञानी पुरुष जो आहे तो वीणा, मुरली इत्यादींच्या हृदयंगम ध्वनीमध्ये कधीही आकर्षित होत नाही. त्याला स्वतःच्या आतला जो आवाज आहे, म्हणजे तुम्हाला आता हठयोगामध्ये झाला असेल नाद, अनाहत नाद, त्याला स्वतःच्या हृदयातले किंवा चित्तातले अनाहत नाद ऐकू येत असतात. त्यामुळं त्याला वीणा, मुरली, तबला, हार्मोनियम किंवा या कुठल्याही इत्यादी कुठल्याही वाद्यांच्या हृदयंगम ध्वनीमध्ये तो आवाज कितीही सुखावह असला तरी त्याला त्याच्यामध्ये काही रस असत नाही किंवा त्याच्याकडे तो आसक्त होत नाही. किंवा कामिनीच्या सुंदर गीतांमध्ये म्हणजे आपल्याला छान छान गाणी ऐकायला नेहमी आवडतं. आपण कुठलंही काम करत असताना वगैरे छान गाणी लावून ठेवतो. गाणी ऐकत ऐकत कुठलंही काम करायचं म्हणलं की आपल्याला ते बरं वाटतं, आपली कामं पटपट होतात. म्हणून परंतु हा जो ज्ञानी पुरुष आहे त्याला कुठल्याही गाण्यांमध्ये इंटरेस्ट नाही. कामिनीच्या सुंदर गीतांमध्ये म्हणजे कितीही सुंदर स्त्री असली आणि कितीही ती सुंदर गात असली तरी त्याला त्याचं अजिबात आकर्षण असत नाही. नंतर वसिष्ठ म्हणतायत की वसंत ऋतूतील भ्रमरांच्या गुंजारवामध्ये किंवा पावसाळ्यात फुलणाऱ्या पुष्पांमध्ये, मेघध्वनींमध्ये किंवा सुंदर केकावाणी करणाऱ्या मोरांमध्ये किंवा सारस पक्ष्यांच्या मनोहर ध्वनीमध्ये, गंभीर मृदंग ध्वनीमध्ये कधीही तो आसक्त होत नाही. म्हणजे आपल्याला पावसाळ्यात फुलणारी जी फुलं असतात त्याचा गंध आवडतो, आपण आवर्जून त्या फुलांचा गंध घेतो. किंवा मेघाचे जे ध्वनी आहेत त्याचंही त्याला काही आकर्षण वाटत नाही. किंवा सुंदर केकावाणी करणाऱ्या मोरांकडे त्याला कधी पाहावंसं वाटत नाही. नंतर सारस पक्ष्याच्या मनोहर ध्वनीमध्ये किंवा गंभीर मृदंग ध्वनीमध्ये सुद्धा त्याला काहीही आसक्ती असत नाही. त्याचं त्याला अजिबात काही अट्रॅक्शन नसतं. तो कधीही अशा गोष्टींमध्ये आसक्त होत नाही. तो कोणत्याही वृक्ष किंवा मधुर ध्वनींमध्ये आपली चित्तरती ठेवत नाही. तो कुठल्याच बाहेरच्या ध्वनींमध्ये आपली चित्तरती किंवा त्याच्यामध्ये काही आवड ठेवत नाही किंवा ते त्याला ऐकावंसं वाटत नाही. इथे अजून एक उपमा देतात वसिष्ठ की हंस जसा माळ जमिनीवर आसक्त होत नाही. म्हणजे एखादी माळ जमीन आहे, तिथं अजिबात पाणी नाहीये, काही झाडं झुडपं नाही आहेत, पक्षी वेली काही नाहीये, ओसाड अशी जमीन आहे. तर तिथं हंस कधी जातो का, तिथे हंस कधी राहतो का, तर नाही. तर हंस जसा माळ जमिनीवर आसक्त होत नाही तसा सर्वत्र विरक्त जीवन असलेला हा जीवनमुक्त स्वतःच्या अधीन असलेल्या कोणत्याच पदार्थाच्या भोगाची इच्छा करत नाही. म्हणजे जसं हंस हा माळ जमिनीवर आसक्त होत नाही त्याप्रमाणे हा जो ज्ञानी पुरुष आहे तो विरक्त आहे, वैराग्याचा महामेरू आहे. त्याला कुठल्याच पदार्थाचा भोग घेण्याची अजिबात इच्छा नाहीये. त्यामुळं तो जीवनमुक्त आहे आणि स्वतःच्या अधीन असलेल्या म्हणजे ज्या गोष्टी त्याला त्याच्या समोर आहेत त्याला त्या गोष्टींचा उपभोग घेणं सहज शक्य आहे, तरी सुद्धा तो कोणत्याच पदार्थांच्या भोगांची इच्छा करत नाही. त्याला कुठल्याही प्रकारची विषयासक्ती असत नाही. ज्याप्रमाणे भुकेलेला ब्राह्मण मांसाच्या तुकड्यावर रती ठेवत नाही. म्हणजे एखादा ब्राह्मण माणूस आहे, तर ब्राह्मण जो आहे तो कसा आहे तर तो पूर्णपणे शाकाहारी आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा मांसाहार, अंडी हे असं तो कधीच खात नाहीये. तो पूर्णपणे शाकाहारी असतो ब्राह्मण. पण त्याला समजा 1-2 दिवस काहीच खायला मिळालं नाही आणि त्याला खूप भूक लागलीये. पण कितीही जरी भूक लागली तरी भूक लागलीये म्हणून तो काही
एखादा जर समोर मांसाचा तुकडा जर असेल तर ते मांस खावं, आता भूक भागवावी अशी त्याची कधीच इच्छा होत नाही. मांसाच्या तुकड्यावर तो रती ठेवत नाही, म्हणजे त्याला कधीच मांस खायची इच्छा होत नाही, तो किती जरी भुकेलेला असला तरी. त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष जो आहे त्याला कोणत्याच पदार्थाच्या बाबतीत आसक्ती असत नाही, किंवा ते घेण्याची किंवा त्याचा भोग घेण्याची इच्छा त्याला होत नाही. त्यामुळं तो सर्व पदार्थांच्या बाबतीत, सर्व विषयांच्या बाबतीत अनासक्त असतो आणि तो सर्वत्र समबुद्धी असतो. म्हणजे त्याच्या पुढं तुम्ही अं साधा थोडासा भात ठेवा किंवा पंचपक्वान्न ठेवा, त्याला सगळं सारखंच आहे. सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभौ जया जयो, असं जे भगवद्गीतेमध्ये सांगितलंय ना, सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभौ जया जयो, त्याप्रमाणे सर्वत्र तो समबुद्धी ठेवणारा असतो ज्ञानी पुरुष. त्यानंतर पुढचं जे लक्षण सांगितलंय ज्ञानी पुरुषाचं ते म्हणजे भयरहित, क्षुब्धरहित आणि शांत. भयरहित, क्षुब्धरहित आणि शांत असतो. म्हणजे ज्ञानी पुरुष हा कुठल्याही गोष्टींना घाबरत नाही. मग ते समुद्राची प्रचंड घरघर असो, आकाशातले मोठमोठे प्रतिध्वनी असोत, किंवा पर्वत गुहांमधून घुमणारा सिंहध्वनी असो, या कशानेही तो विचलित होत नाही किंवा क्षुब्ध होत नाही. क्षुब्ध म्हणजे काय? इरिटेट होणं. क्षुब्ध याचा अर्थ इरिटेट होणं. म्हणजे आपल्याला कसं आहे, आपल्याला शांतपणे काहीतरी आपण वाचतोय किंवा आपल्याला झोपायचंय, आणि अशा वेळी जर बाहेर काही आवाज चालू असतील, कुठेतरी काहीतरी फर्निचर करायचं चालू असेल, किंवा आपल्या शेजारच्या घरामध्ये काहीतरी ठोकाठोकी चाललेली आहे, आणि तर काय होतं, त्या आवाजानं आपल्याला इरिटेट होतं. आपण लगेच तिथे जाऊन भांडतो, काय हे वेळी यावेळी तुम्ही किती आवाज करताय, आम्हाला त्रास होतोय याचा. तर आपण काय होतो, क्षुब्ध होतो लगेच. परंतु हा जो ज्ञानी पुरुष आहे, तो मात्र कितीही आवाज असले, कितीही इरिटेटिंग किंवा कितीही त्रासदायक आवाज जरी असले, तरी त्या कशानेही तो विचलित होत नाही किंवा क्षुब्ध होत नाही. तो एकदम शांत असतो. इथं त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे वसिष्ठांनी, की ज्ञानी पुरुष हा शत्रूंच्या दुंदुभीच्या आवाजानं किंवा ढोल भेरी इत्यादीच्या ध्वनीनं किंवा मत्त गजांच्या गर्जनेनं किंवा पिशाच्य राक्षसांच्या आरोळ्यांनी किंवा विजांचा कडकडाट, पर्वतांचा स्फोट, असं काहीही जरी भयानक झालं तरी तो कशानही भयभीत होत नाही. त्यानं काहीही फरक पडत नाही, त्याला कशाचीही भीती वाटत नाही. त्यानंतर ज्ञानी पुरुष हा जळजळीत निखाऱ्यांसारखी वाळवंटे असलेल्या मरुभूमीवर किंवा पुष्पांच्या थरांनी आच्छादित मृदुल भूमीवर किंवा उंच पर्वत कड्यांवर, खोल विहिरींच्या तळाशी किंवा तलवारीच्या धारेवर किंवा कमळांच्या शय्येवर खिन्नही होत नाही आणि आनंदही होत नाही. म्हणजे अगदी जळजळीत निखाऱ्यासारखी उष्ण तापलेली वाळवंट असलेल्या मरुभूमीवर जरी चालायचं असलं तरी तो काही त्यानं दुःखी होत नाही. तो व्यवस्थित त्याच्यावरनं चालत जातो. किंवा पुष्पांच्या थरांनी, म्हणजे फुलांचे एकावर एक थर रचून आच्छादलेली भूमी असेल, किंवा अशी फुलांनी आच्छादलेली मऊ मऊ गादीसारखी जर भूमी असेल तिथे तयार झाला असेल, तर त्याच्यावर त्याला झोपायला सांगितलं म्हणून त्याच्यावर झोपून त्याला काही फार आनंद होत नाही, की हा हा फा वा वा किती छान आहे, काय छान फुलांचा सुगंध येतोय, किती मऊ आणि किती छान चांगला स्पर्श आहे या फुलांचा, असं काहीही विचार त्याच्या मनात येत नाही. तो मरुभूमीवर किंवा वाळवंटातनं जेवढ्या सहजपणे चालत जातो त्यावेळी जसं त्याला काही दुःख होत नाही, तसं फुलांनी आच्छादलेल्या भूमीवर झोपताना सुद्धा त्याला कुठल्याही प्रकारचा आनंद होत नाही किंवा तो एकदम आनंदाने हुरळून जात नाही. त्याच्यानंतर खोल विहिरींच्या तळाशी, अगदी तो जरी बुडून खोल विहिरींच्या तळाशी गेला किंवा तलवारीच्या धारेवर किंवा कमलांच्या शय्येवर जरी त्याला झोपायला मिळालं, तरी सुद्धा कमलांच्या शय्येवर झोपायला मिळालं म्हणून तो आनंदीही होत नाही आणि तलवारीच्या धारेनं तो दुःखी सुद्धा होत नाही. त्याला कशामुळेही
तो अशांत किंवा अस्थिर होत नाही आणि त्याला कशाचीही भीती सुद्धा वाटत नाही. तो कसा आहे तर तो अत्यंत निर्लेप चित्तानं जीवनातल्या कोणत्याही संकटामध्ये किंवा उत्सवामध्ये शांतपणे जगत असतो. निर्लेप चित्तानं म्हणजे या कुठल्याही प्रकारचं भय, चिंता या त्याच्या चित्ताला चिकटू शकत नाही. निर्लेप चित्तानं तो कोणत्याही आपत्तीमध्ये, संकटामध्ये तो दुःखी होत नाही, घाबरून जात नाही किंवा कुठलाही उत्सव असेल तर त्या उत्सवामध्ये सुद्धा तो आनंदानं बेभान होत नाही. तर तो शांतपणे जगत असतो. तर असा हा ज्ञानी पुरुष भयरहित, क्षुब्धरहित आणि शांत असतो. त्यानंतर पुढचं जे लक्षण सांगितलंय ते म्हणजे आस्थारहित किंवा निस्पृह. आस्थारहित म्हणजे त्याला कशातच आस्था असत नाही. म्हणजे ज्ञानी पुरुष जो आहे त्याचं चित्त हे रागरहित झालेलं असतं. म्हणजे कुठल्याही माणसाबद्दल, प्राण्याबद्दल, वनस्पतीबद्दल किंवा या जगातल्या कुठल्याही पदार्थाबद्दल त्याला आसक्ती असत नाही. त्याला तो कवटाळून बसत नाही. आपल्याला साधी एखादी वस्तू जुनी झालीये, खराब झालीये तरी पण ती टाकवत नाही की नको असू दे असू दे. कित्येक वस्तूंचा पसारा आपण घरात काहीही आवश्यकता नसताना आपण ते पसारा सगळा आपण घरामध्ये वर्षानुवर्षे ठेवलेला असतो. त्यातली एकही वस्तू आपल्याला टाकावी वाटत नाही. कारण का तर आपलं चित्त त्याच्यामध्ये चिकटलेलं असतं. आपल्याला त्याच्याबद्दलची जी आसक्ती आहे ती आसक्ती आपल्याला सोडताच येत नाही. म्हणून आपण अनेक कपडे, अनेक वस्तू आवश्यकता नसताना सुद्धा आपल्या घरामध्ये आपल्याजवळ बाळगतो. परंतु ज्ञानी पुरुषाचं चित्त तसं नाहीये. त्याचं चित्त कुठल्याच पदार्थामध्ये आसक्त राहत नाही, अडकून पडत नाही किंवा त्याला ते चिकटलेलं नसतं. ते रागरहित झालेलं असतं. रागरहित म्हणजे त्या पदार्थामध्ये त्याला त्या आसक्ती किंवा प्रेम असत नाही. म्हणून ज्ञानी पुरुषाचं चित्त रागरहित झालेलं असतं, आस्थारहित झालेलं असतं. त्याला सर्व ज्ञात झालेलं असल्यामुळं त्याची जगाच्या स्थितीवर आस्था नसते. हे त्याला सर्व ज्ञेय, सगळं ज्ञान त्याला प्राप्त झालेलं आहे. त्याला माहिती आहे की हे सगळं जग क्षणभंगूर आहे. आज आहे, उद्या नाही. उद्या दुसऱ्या वस्तू निर्माण होतील, त्याही काही दिवसांनी नष्ट होतील. पुन्हा काही वस्तू निर्माण होतील, पुन्हा नष्ट होतील. आपलं जे शरीर आहे हे काही दिवसांनी जरा जर्जर जीर्ण होणार आहे आणि एक दिवस ते नष्ट होणार आहे. पण आपला आत्मा मात्र नित्य आहे. तो काही कधीच नष्ट होणार नाहीये. तो आत्मा परत दुसरं शरीर धारण करणार आहे. हे सगळं ज्ञान त्याला झालेलं असल्यामुळं जगामध्ये काहीही जरी झालं तरी त्याच्याबद्दल त्याला आस्था असत नाही. सर्व जगत हे मिथ्या आहे असं त्याला ज्ञान झालेलं असतं. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या हे ज्ञान त्याला झालेलं असतं. त्यामुळं त्यातला कोणताच पदार्थ आस्था ठेवण्यास योग्य नाही हे त्याला माहिती असतं. हे तो जाणत असतो. त्यामुळे तो काय करतो तर आपल्या इंद्रियांना विषयांमध्ये गुरफटण्यास तो अवकाशच देत नाही. त्याचं चित्त तो बाह्य विषयांकडे फिरकूच देत नाही आणि विषयांमध्ये इंद्रियांना गुरफटू देत नाही किंवा त्याच्यामध्ये तो चिकटू देत नाही, अवकाशच देत नाही त्याला. तो साधू पुरुष विचार रसाचं सतत सेवन करीत असल्यामुळे त्याची बुद्धी आत्म्यामध्ये विश्रांत पावलेली असते. म्हणजे हा जो ज्ञानी पुरुष आहे किंवा साधू पुरुष आहे तो सतत विचार रसाचं सतत सेवन करीत असतो. म्हणजे सतत त्याच्या चित्तामध्ये आध्यात्मिक विचार असतात आणि त्याचं कुठला चित्त रस हे म्हणतो आपण त्याला? कुठल्या रसाबद्दल? विचार रसाचं. विचाररस, विचाररस. हा, तो साधू पुरुष विचार रसाचं सतत सेवन करीत असतो. विचार रस म्हणजे काय? आता विचारामध्ये भरपूर विचार आहेत ना, चांगले पण विचार आहेत, वाईट पण विचार आहेत, वेगवेगळ्या बाह्य विषयांबद्दलचे विचार आहेत, पण ते विचार नाही तर त्याच्या मनामध्ये सदैव आत्मिक किंवा आध्यात्मिक विचार असतात आणि त्या आध्यात्मिक विचारच सतत चित्तामध्ये असल्यामुळं त्याची बुद्धी आत्म्यामध्ये विश्रांत पावलेली असते. त्यामुळे विकल्पांचे ओघ तिला वाहून नेत नाही. विकल्प म्हणजे काय तर बाहेरच्या जगातले जे विषय आहेत त्या विषयांबद्दल जे काही वेगवेगळे संकल्प विकल्प म्हणजे चांगले वाईट विचार जे सतत मनात येत असतात तर ते अशा विकल्पांचे ओघ त्याच्या बुद्धीला वाहून नेत नाही.
म्हणजेच त्याच्या मनामध्ये बाह्य विषय आणि त्याबद्दलचे विचार अजिबात येत नाहीत. ज्ञानी पुरुषाला जगत हे वाळलेल्या गवताच्या काडीसारखं वाटतं. म्हणजे बाहेरचं जग जे आहे, आत्मा आणि म्हणजे आत्मा आणि परमात्मा हे सोडून जे काही आहे जगामध्ये, ते सगळं वाळलेल्या गवताच्या काडीसारखं वाटतं. म्हणजे एक असं म्हटलं जातं की निस्पृहस्य तृणम जगत. निस्पृहस्य तृणम जगत म्हणजे जो ज्ञानी आहे, निस्पृह आहे, त्याला हे सगळं जग म्हणजे वाळलेल्या गवताच्या काडीसारखं आहे. म्हणजे अतिशय क्षुल्लक आहे. त्याला काही महत्व नाहीये. क्षुल्लक आहे म्हणजे वाळलेल्या गवताच्या काड्या आपल्या दृष्टीनं किती क्षुद्र आणि क्षुल्लक असतात. काही आपल्याला त्याचा उपयोग नसतो ना आपल्याला त्याचं काही आकर्षण असतं. त्याप्रमाणे हे सगळं जग जे आहे ते या ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीनं अगदी क्षुल्लक आहे, क्षुद्र आहे. त्याला त्याच्याबद्दल काहीही वाटत नाहीये. चांगलंही वाटत नाही, वाईटही वाटत नाही किंवा त्याला काही त्याच्याबद्दल आकर्षणही वाटत नाही. असं सगळे विषय त्याच्या दृष्टीनं विश्वहस्ते तृणम जगत अशा प्रकारचं असतं. त्याला विष सुद्धा अमृतासारखं वाटतं आणि सहस्र कल्प ही क्षणासारखे वाटतात. म्हणजे विष काय आणि अमृत काय दोन्ही त्याच्या दृष्टीनं सारखंच आहे. विष पिलं म्हणजे आपण मरणार म्हणून त्याला भीती वाटत नाहीये किंवा अमृत पिलं तर आपण अमर होऊ म्हणून त्याला अत्यानंदही होत नाहीये. विष काय आणि अमृत काय दोन्ही त्याला सारखंच आहे. नंतर सहस्र कल्पही त्याला क्षणासारखे वाटतात. म्हणजे कितीही काळ गेला, कितीही काळ मोठा असला तरी त्याला तो क्षणासारखाच वाटतो. अशा रीतीनं असंख्य सुंदर सुंदर उपमा, सुंदर सुंदर अलंकार याचा उपयोग करून महर्षी वसिष्ठांनी उपशम प्रकरणातल्या या 93व्या सर्गामध्ये ज्ञानी पुरुषांचं लक्षणांचं वर्णन केलेलं आहे. ठीक आहे, तर ही सगळी ज्ञानी पुरुषांची लक्षणं आहेत. ही जी डायग्रॅम मी आता शेअर केली आहे ती डायग्रॅम फक्त लक्षात ठेवायची आहे आणि त्याप्रमाणे मग तुम्ही तुमच्या शब्दात त्याचं स्पष्टीकरण करू शकता. त्याच्यावर मोठा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे. ज्ञानी पुरुषाची लक्षणे वर्णन करा असा एक प्रश्न येतो किंवा समदर्शन सर्गाचा सारांश लिहा असा पण प्रश्न येतो. दोन्हीचं उत्तर एकच आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, समदर्शन सर्ग म्हणजे सर्ग 93 आणि सर्ग 93 म्हणजे हेच आहे फक्त ज्ञानी पुरुषाची लक्षणं. ठीक आहे, तर हा प्रश्न आला तर अवश्य लिहा, कारण याच्यावर खूप लिहिता येतं, टू द पॉइंट लिहिता येतं, पॉइंट्स पण भरपूर आहेत त्याच्यात लिहायला आपल्याला. ठीक आहे, आता याच्याबद्दल काही शंका आहेत का या सर्गाबद्दल? इथं हा सर्ग 93 समाप्त नाही. झालेला आहे. ते डायग्राम परत ठेवा जरा स्क्रीन. हो का? बरं. हो. तुम्हाला नोट्स मिळालेत का योग वसिष्ठच्या? आणखीन नाही. नाही का? बरं ठीक आहे, मी पाठवून देईन परत एकदा. मी डायग्राम ठेवते, घ्या काढून हो. घेईन. होय. मॅडम आपलं योग वर्ष संपलं का मग जवळपास? हो, जवळपास संपलं. आता हा सर्ग 93 जो आहे ना, यातला अजून एक मोठा टॉपिक राहिलेला आहे. त्याच्यातला अजून एक मोठा टॉपिक आहे तो म्हणजे संघ आणि असंग. ते आपण उद्याच्या लेक्चरला बघू, कारण आता 3च मिनिटं वेळ राहिला. संघ असंग हा एक टॉपिक आहे ह्याच्यामध्ये समदर्शन संघामध्ये. तर संघ म्हणजे काय, असंग म्हणजे काय, आपण काय करायचं, संघ करायचा का असंग करायचा, हे सगळं संघ असंग मध्ये आहे. तर समदर्शन सर्गाचा सारांश म्हटल्यानंतर ज्ञानी पुरुषाची लक्षणं पण लिहावी लागतील आणि संघ असंग पण लिहावं लागेल. ज्ञानी पुरुषाची लक्षणे लिहा म्हटलं की हे सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये वर्णन करायचं आणि समदर्शन सर्गाचा सारांश लिहा म्हटलं की मग ही ज्ञानी पुरुषाची लक्षणं थोडक्यात लिहायची आणि संघ असंगामध्ये बद्दल पण शॉर्ट मध्ये लिहायचं, दोन्ही लिहावं लागेल. सर्ग 92 एकदम छोटा आहे, 91 आणि 93 थोडे मोठे आहेत. 91 जास्त मोठा आहे. तर उद्या संघ असंग हा सर्ग 93 मधला टॉपिक संपला की मग योग वसिष्ठचा सिलेबस संपला. योग वसिष्ठ तुम्हाला किती 20 मार्काला आहे फक्त? होय होय 20 बरोबर आहे मार्काला. ना? हा, 20 मार्कालाच आहे. आता 20 मार्कामध्ये तुम्हाला किती सिलेबस टाकणार ना?
तरी 20 हा मार्काला सुद्धा भरपूर आहे. हा, 20 मार्काच्या दृष्टीनं तुम्हाला हा सिलेबस